जोक्स विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. बाई शाळेत शिकवत होत्या. बाई, एकदा अकबर बादशाह त्याच्या पलंगावर झोपला होता. मध्येच चिंगी ओरडली. बाई, हा चम्या माझा टिफिन उघडतोय. बाई, चम्या, मार खाशील परत असं केलंस तर. बर, तर मी कुठं होते? चम्या, अकबराच्या पलंगावर. फोन वाजताच रोहनने आपल्या पत्नीला मोनाला सांगितलं. फोन जर माझ्यासाठी असेल तर मी घरात नाही म्हणून सांग. मोनाने फोन उचलला आणि सांगितलं, तो घरात आहे. रोहन म्हणाला, सांगू नको म्हणून सांगितलं होतं ना. मोनाने उत्तर दिलं, फोन माझ्यासाठी होता. पोपट उडत असताना एक ट्रकला धडकतो व बेशुद्ध पडतो. ट्रक ड्रायव्हर पोपटला घरी आणतो व पिंजऱ्यात ठेवतो. पोपटाला शुद्ध येते व स्वतःला पिंजऱ्यात बघून तो ओरडतो, बापरे, जेल, तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय? पेरूच्या झाडावर हत्ती बसला होता. एक गाढव झाडावर चढते. हत्ती, कशाला आलास गाढव? सफरचंद खायला. हत्ती, गाढवा, हे पेरूचे झाड आहे. गाढवा, मी सफरचंद खिशातून घेऊन आलोय. पुस्तक वाचता वाचता नवरा बायकोस म्हणतो, पहा बरे, या पुस्तकात काय लिहिले आहे ते की मूर्ख माणसांना सुंदर बायको मिळतात. बायको लाजत उत्तरली, राहू द्या हो, तुम्हास ना माझी स्तुती करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही सुचत नाही. पुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या दोन पुणेकरांची काही कारणांवरून बाचाबाची होते. पहिला पुणेकर, आहो, तुम्हाला माहीत नाही, मी उडत्या पक्ष्यांचे पाय मोजणारा माणूस आहे. दुसरा पुणेकर, ए येड्या, मग त्यात काय एवढं? शेमड्या पोरालाही माहीत असतं की पक्षाला 2च पाय असतात ते. पहिल्या वर्षी तो बोलतो, ती ऐकते. दुसऱ्या वर्षी ती बोलते आणि तो ऐकतो. आणि तिसऱ्या वर्षी ते दोघेही बोलतात आणि शेजारी ऐकतात. पार्टी ऐन रंगात आलेली असते. गंपू एका खुर्चीत बसून बघत असतो. तेवढ्यात डान्स फ्लोअरवरची एक सुंदर मुलगी त्याच्याकडे येऊन विचारते, काय डान्स करणार का? गंपू, हो. मुलगी, ठीक आहे, मग तुझी खुर्ची मला दे. पहिला, अरे थांब ना थोडा वेळ, किती दिवसांनी भेटलास? दुसरा, मला ऑफिसला पोचायला 2च मिनिटे वेळ शिल्लक आहे. पहिला, मग सायकलवर बस ना. सायकल हातात धरून कशाला पळतोस? दुसरा, अरे, सायकलवरही बसायला वेळ नाही मला. पहिला, माझी बायको अतिच करते रे. गेले वर्षभर ती रोज माझ्याकडे 500 रुपये मागते. दुसरा, बापरे, इतके पैसे? काय करते एवढे पैशाची ती? पहिला, माहीत नाही, मी अजून दिलेत कुठे. पहिला मित्र, मला स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचा, घर झाडायचा कंटाळा आला म्हणून मी लग्न केलं. आणि दुसरा मित्र म्हणतो, अरे, मला वाटते ती चूक केली तू. मला याच गोष्टींचा कंटाळा आला म्हणून मी घटस्फोट दिला. पहिला कोल्हा, अरे, किती दमलायस तू? द्राक्षांचा नाद सोडून दे. प्रयत्न करून मळ्यात शिरलास तर मार खावा लागेल. दुसरा कोल्हा, मार खावा लागला तरी चालेल, मला द्राक्ष घरी न्यावीच लागतील. बायकोला कडक डोहाळे लागले. तिनं तंबी दिली, द्राक्ष आणली नाही तर घरात घेणार नाही. पराग, मी ज्या मुलीला लग्नासाठी पसंत करतो ती आईला आवडत नाही, काय करू? मित्र, आईसारखीच एखादी मुलगी बघ, ती तुझ्या आईला आवडेल. पराग, मी आईसारखीच मुलगी शोधली पण बाबा व तिचा राग करायला लागले. परदेशात धोतर नेसणाऱ्या एक माणसाचं धोतर सुटलं. एका इंग्रजाने त्याला विचारलं, व्हॉट इज धिस? हिंदुस्थानाने त्याची टाय पकडून विचारले, व्हॉट इज धिस? इंग्रज, धिस इज माय नेक टाय. ह्यावर हिंदुस्थानी म्हणाला, धिस इज माय बॅक टाय. पत्रकार, आपण श्रीमंत कसं झालात? श्रीमंत माणूस, फळांचा व्यवसाय करून. पत्रकार, एवढ्यानेच श्रीमंत झाला काय? श्रीमंत नाही, माझे सासरे वारले, त्यांनी माझ्या बायकोच्या नावाने 1 कोटी ठेवले होते. पत्रकार महिला, नेताच विचारतो,
आपण निवडणूक लढवण्याचे कसे काय ठरवले? महिला नेत्या: त्यात काय आहे? आमच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होते. त्यात विजय आमचाच होतो. म्हटलं बघावं लढून. पत्नी: बापरे! या जगात कशी बेईमानी माणसं असतात पहा. पती: काय झालं गं? पत्नी: आज सकाळी दूधवाल्यानं मला एक खोटं नाणं दिलं. पती: दाखव पाहू. पत्नी: आहो ते मी भाजीवाल्याला देऊन टाकलं. पत्नी: तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की मी खूप चांगला स्वयंपाक करते? पती: तुझ्याशी लग्न करण्याचं काहीतरी कारण त्याला सांगायला हवं होतं ना, म्हणून. पत्नी: माझ्या पायात काटा रुतल्याचे स्वप्न सारखे पडत आहे. पती: मग तेवढे काय घाबरण्यासारखं? काय झाले? पायात चप्पल घालून झोपत जा. पत्नी: अनेक लोक आपला जन्मदिवस विसरून जातात, पण आपल्या लग्नाची तारीख विसरत नाहीत. असे का होते? पती: कारण दुःख घटना कायम स्मरणात राहतात. पत्नी: तुम्ही तुमच्या मित्राच्या बायकोच्या अंत्ययात्रेला का जात नाही? पती: मला लाज वाटते. बघा ना, मी 2 वेळा गेलो त्याच्या बायकांच्या अंत्ययात्रेला आणि मी मात्र त्याला एकदाही बोलू शकलो नाही, म्हणून. पती: का ग, बाळाच्या 3ऱ्या वाढदिवसानंतर तुला कुठं जावंसं वाटतंय? पत्नी: माझ्या माहेरी दुसरं बाळ आणायला. पती: मला वाटतं तू पहिल्या बाळाच्या वेळी माहेरीच होतीस. पत्नी: हो, कारण माहेरीच देव नवसाला पावतो. पती: प्रिये, तुझी स्मरणशक्ती चांगली आहे ना? पत्नी: हो, पण का? पती: कारण आपला आरसा आत्ताच फुटला आणि नवीन आरसा येईपर्यंत तुला तुझ्या स्मरणशक्तीचा वापर करूनच मेकअप करावा लागेल. पती: तू आईसारखी पोळी का नाही करत? पत्नी: तुम्ही बाबासारखे पीठ का नाही मळून देत, म्हणून.